कशासाठी फोन करतेस? अजून काय ऐकायचं बाकी राहिलं तुझं? इंद्रनील, तू खरंच एक शंड माणूस आहेस का? का वागतोयस असं? का खेळतोयस माझ्या भावनांशी? सानिका, तोंड सांभाळून बोला. पुन्हा माझ्याशी ह्या भाषेत बोलायची हिम्मत करू नकोस. मग तू कोणत्या भाषेत बोलू सांग ना. तुला माझी अवस्था दिसत नाहीये का रे? तुला माझी दया येत नाही का रे? सानिका शेलार, तुमची ही जी अवस्था झाली आहे ना, ती तुमच्याच भावामुळे झाली आहे. त्यामुळे त्याला जाब विचारा, माझ्याशी भांडू नका. बर बर, ते सगळं जाऊ दे इंद्रनील. मला आता भूतकाळातलं काहीच उकरून काढायचं नाही. मी तुझ्यासमोर हात जोडते, तुझ्या पाया पडते. मला फक्त तुला एवढंच सांगायचंय की प्लीज माझ्याशी लग्न कर. माझ्या बाळाला तुझं नाव दे, त्याचा बाप हो. हे बघ, एकदा का तुम्हाला तुझ्या घरात हक्काचं स्थान दिलंस ना, मग मी तुझे म्हणशील जसं सांगशील मी अगदी तसंच वागेन. अच्छा, हो इंद्रनील, मी तुझ्या घराच्या एका कोपऱ्यात पडून राहील. घरातली सगळी धुनी भांडी झाडलोट सगळं करेन. मला आरामाचं आयुष्य नकोय रे. मला फक्त तू आणि माझं बाळ हवंय. प्लीज नकार नको देऊस. सानिका, आपल्या लग्नासाठी काय अट घातली आहे माहितीये ना? त्यामुळे किमान आत्ता तरी हे स्वप्न बघू नको तू. ठेवतोय मी. हॅलो इंद्रनील, प्लीज फोन कट करू नकोस. मला तुला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची. माझ्या आईनं त्या विक्रम घाडगे पाटलाचं स्थळ आणलं होतं. काय? तो विक्रम घाडगे पाटील म्हणजे तो विरोधी पक्षनेता? हो इंद्रनील, तोच. माझ्या आईनं माझं लग्न त्याच्याशी ठरवण्याचा घाट घातलाय. तो माझ्या पोटच्या बाळाचाही स्वीकार करायला तयार झाला. आई आता माझं लग्न कोणाशी लावून द्यायला तयार झाली आहे रे. इंद्रनील, त्या माणसाच्या गळ्यात पडण्यापेक्षा तू मला इथून सोडव. माझ्याशी लग्न कर. त्या माणसाशी लग्न करून आयुष्य फुकट घालवण्यापेक्षा त्याच्यावर मी जीवापाड प्रेम केलंय. पण प्लीज त्या विक्रम घाडगे पाटलाच्या नरकात ढकलून देऊ नकोस. प्लीज इंद्रनील. हॅलो इंद्रनील, हॅलो. सानिका, हे काय झालंय तुझ्यासोबत? मला खूप वाईट वाटतंय, पण मी काहीच करू शकत नाहीये ग.